गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे सर्वांचा आवडता व लाडका बटाटे वडा। तो बटाटे वडा कसा करायचा अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला जाऊया आता आपण रेसिपीकडे। बटाटे वड्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो बटाटे। तर प्रथम आपण कुकरमध्ये 1 किलो बटाटे घेऊ व 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। कुकरमध्ये बटाटे शिजताय तोपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर ते आपण आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला एका कढईत 3 ते 4 चमचे तेल, त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे व त्यानंतर आपण जे वाटण तयार केले ते आता आपल्याला त्या कढईत घालायचं व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हिरवं वाटण व्यवस्थित परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची व ते पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा। आता आपल्या कुकरमधले बटाटे पण झालेले आहे, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून त्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला सर्व बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत। 1 किलो बटाट्याचा अंदाज हा 8 ते 10 लोकांसाठी आहे। बटाटे आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे। स्मॅश झाल्यानंतर आपल्याला आपण जे हिरवं वाटण तयार केलेले आहे ते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हिरवं वाटण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालायचं आहे व व्यवस्थित हाताने ते स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आता आपलं बटाटे वड्याचं सारण रेडी झालं आहे। तर आता आपण याचे चपटे गोळे करून घेऊया। वडे तळण्यासाठी आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी आपल्याला 2 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोड्याशा ओवा व नंतर पाणी घालून ते पीठ व्यवस्थित हाताने भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवून झालं की आपल्याला 1 टीस्पून खाण्याचा सोडा त्यामध्ये घालायचा आहे। बॅटरमध्ये सोडा घातला की आपल्याला हे बॅटर व्यवस्थित हाताने हलवून घ्यायचं आहे। वडे तळण्यासाठी आपलं बॅटर रेडी झालं आहे। तर आता आपण वडे तळायला घेऊया। त्याआधी कढईत तेल घालायचं व हे बॅटर आपल्याला चटणी कशी तयार करायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे की त्यांची सिक्रेट रेसिपी असते की ते चटणी त्यांची खूप वेगळी असते। ती हीच चटणी मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे कशी करतात। मी आता चटणी बनवण्यासाठी जे बॅटर तेलामध्ये घातलं आहे ते आता व्यवस्थित तळून घेऊया। आपण चटणी बनवण्यासाठी जे बॅटर आपण तेलात घातले आहे ते व्यवस्थित तळून घेतलेलं आहे। आता आपल्याला चटणी तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व आपण ही जी भजी काढली छोटी छोटी ही आता टाकायची। त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली चटणी किती सुंदर तयार झाली आहे। कलरही तिला खूप छान आलेला आहे। चटणी आपली तयार झाली आहे। आता आपण बटाटे वडे तळायला घेऊया। आता आपण हे वडे दोघं साइडने व्यवस्थित छान तळून घेऊया। मी तुम्हाला एक टिप्स देते,
तुम्ही ज्यावेळेस बटाटे वड्याचं आपण बॅटर तयार करतो त्यामध्ये हळद कधीही घालायची नाही, कारण हळद आणि सोडा मिक्स केला की त्याला लालसर कलर येतो. म्हणून आपण पीठ भिजवताना त्यामध्ये कधीही हळद घालायची नाही. हळद नाही घातली की आपले वडे छान असे येल्लोइश आणि सुंदर दिसतात. आपले वडे आता व्यवस्थित तळले गेले आहेत, तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बटाटे वडे करून बघा व कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कळवा. व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. याच्यात टाकली आहे चटणी छान लाल, त्याच्यावर वडा आणि मग त्याला असं दाबायचं आणि करून खायचं. बघा आता ना मिरच्या ठेवून सगळी पेट ही सगळं खाणार. गरम आहे राजा. ही चटणी, याला चटणी बोलतात. गरम आहे ना, सांगितलं तुला मी गरम आहे. कसं झालंय? कसं झालं ते सांग मला. यम्मी आवडलं का चटणी? कसं झालं? मस्त झालं. आवडलं का? चल कुठे चालू करतो. द्यायचं का त्यांना? काय हा काय रे? कसं आला? आवडला ना?